तुम्ही उपस्थित राहिलेले, यालाही काही कारण आहे। हे संत केव्हा एकत्रित येतात तर बुडते ही जळ न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस हे संत अवतीर्ण होतात आणि काय करतात तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्टयुती परोपकारी। मग या संतांना हा अधिकार कधी प्राप्त होतो, त्यांच्यामध्ये कोणते गुण असावे लागतात? भगवंताने सांगितलेले अर्जुनाला 13व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात, अमानित्व मदंभित्व महिंसा शांतता, म्हणजे सरळता, शालीनता, दंभरहितता, स्थैर्य, बुद्धी हे गुण अंगी असावे, हे भगवंताने अर्जुनाला सांगितलेले। हे यातीलच पहा एक ओवी आहे, पेरीजे नुसली हिंसा ते तो उद्वेग काय अहिंसा, परी नवल बाका दिवसा या याज्ञिकांचा, की नुसती हिंसा पेरली तर अहिंसा उद्वेग काय अर्जुना, भगवंताने अर्जुनाला सांगितले तर नाही। पण हे झालं भगवंताने द्वापारयुगात अर्जुनाला सांगितलेलं, पण आजच्या या कलियुगामध्ये काय झालं? आज सगळीकडे ही हिंसा चाललेली, पशुहत्येचं कर्मकांड नुसतं वाढलेलं आहे, मांस भक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे। खरं तर त्याचं नावही घेऊ नये, परंतु परिस्थितीच फार बिकट आहे। मग याचे दुष्परिणाम काय हे सुद्धा कुणाला कळत नाही, की या मांस भक्षणाने काय होतं। रज आणि तम हे गुण वाढीस लागतात, सात्विक गुण त्या ठिकाणी लयाला जातो, वृत्ती तामसी होते आणि तामसी वृत्ती झाल्यामुळे तो विविध व्यसनांच्या आहारी जातो। मग त्यात कुठलीही व्यसन आली आहारी गेलं की मग त्याचा आपल्या कुलावर काय परिणाम होतो, आपल्या कुटुंबावर काय परिणाम होतो हे सुद्धा कुणाच्या ध्यानात येत नाही। एक जरी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला तर इतरही त्याच मार्गाने जातात, पण आमचे संत कोणत्या मार्गाने गेले? वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो। पण आज तसं नाही, एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला की त्या मागेच जातात आणि त्या मोठ्या प्रमाणात परमार्थिक लोकांची संख्या फार कमी, अगदी बोटावर मोजण्या इतकी संख्या आहे। तर आजच उदाहरण घ्या, इथं जर दुसरा कुठला कार्यक्रम असता तर ही जागा सुद्धा इथं पुरली नसती। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। खरं तर हा परमार्थ कुणी करावा, तरुण पिढी जी नवयुवक तरुण पिढी आहे त्या पिढीने हा परमार्थ करावा, कारण त्या वयात जीवनाचं साफल्य आहे। परंतु आपण परमार्थ कधी करतो? एक आजोबा सप्ताहामध्ये आले, त्यांना विचारलं काय हो किती दिवस, फार दिवसांनी या कार्यामध्ये तुम्ही आला, तर ते आजोबा म्हणाले की काय आता चालत नाही। म्हणजे परमार्थ जो आहे तो कोणत्या वयामध्ये करावा हे कळायला पाहिजे, परंतु माणसे मात्र या विषयाकडे, या परमार्थाकडे वळत नाही। कुठल्याही वाईट खाण्यासाठी कितीही पैसे घालवतात, पण या परमार्थिक कार्यासाठी जर पैसे ते खर्च केले तर ते सत्कार तरी लागतील, पण हे मात्र कुणालाच कळत नाही। आज आपण जागरण गोंधळ यासारखे कार्यक्रम पाहतो, त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या केली जाते। देव म्हणत नाही की मला मांसच हवं, खाणारे दुसरेच, पण निमित्त मात्र देवाचं। हे बदललं पाहिजे, हे विचार कुठेतरी बदलले पाहिजे। भगवंताला हा देवांना सुद्धा दुर्लभ इहलोकीचा हा देव इच्छिताची देव पाहे, म्हणजे देवांना सुद्धा दुर्लभ असा हा नरदेह आपल्याला दिला, तो काही वाया घालवण्यासाठी नाही दिला।
जाते. पण याचं कारण पाठीमागचं शोधलं पाहिजे की या मुली आज कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडतात. असं एकही क्षेत्र नाही की त्यामध्ये मुली नाही. मग ते परमार्थिक क्षेत्र असो किंवा इतर कुठलं, पण मुलगी जर परमार्थामध्ये शिरली तर ती 42 कुळींचा उद्धार करू शकते असं संतांचं म्हणणं. आणि मुलगा आहे 21 कुळींचा. तुकोबारायाने देखील मुलीला अगोदर प्राधान्य दिलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे अगोदर कन्या आणि नंतर पुत्र, एवढी मुलीमध्ये ताकद असताना देखील तिला कमी का लेखावं, तिची हत्या का करावी, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि हे विचार, हे वागणूक कुठेतरी बदललं पाहिजे. आणि त्यासाठी हे विचार जर बदलायचे असतील तर आमच्या संतांची संगत धरा. आणि संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिलेला आहे. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते, त्यांच्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण अंगामध्ये अंगी बांधले पाहिजे, बांधले पाहिजे. ज्याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अमानित्व, दंभरहितता, सहनशीलता, अहिंसा, बुद्धी आणि अंतर्निग्रह हे गुण अर्जुना अंगी बांधवावे, त्याप्रमाणे आपण देखील हे गुण अंगी बांधवले पाहिजे. आणि असो वेळेप्रमाणे ही जी काही आपल्या ज्ञानी लोकांपुढे बोलण्याची अल्पशा बुद्धीने मी जी काही तुमच्यापुढे विचार मांडले आणि बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी आम्हाला पाठवणे, या सकल वारकरी संप्रदाय संमेलनाचा लाभ आम्ही घेऊ शकलो, त्यामुळे त्यांचे आभार. जय हिंद.